दिलीप राठोड सर, अनम्यूट करून घ्या सर. येस, गुड मॉर्निंग एव्हरीवन. येस येस येस. तुमचं नाव सांगा, कुठून आहात आणि बाय बॅकग्राऊंड काय करताय? मॅडम, माझं नाव दिलीप राठोड आहे. मी बाय बॅकग्राऊंड एक वैद्यकीय प्रतिनिधी, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह. ओके सर, तुमचं काय चॅलेंज होतं बरं झोपे संदर्भात? बरं मॅडम, माझं असं चॅलेंज होतं. माझा जॉब जो आहे तो एक स्ट्रेसफुल जॉब आहे. मार्केटिंगचा जॉब आहे मेडिसिनचा. त्याच्यामुळे प्रेशर असतं, बरेच गोष्टी असतात. दिवसभरात 25 ते 30 लोकांना भेटावं लागतं. तर या स्ट्रेसफुल लाईफ मध्ये मी पूर्वी झोपेच्या समस्येमध्ये ग्रस्त होतो. म्हणजे रात्री जर मला जाग आली 12-1 तर नंतर झोप व्हायची नाही. झोप नाही झाली तर पूर्ण दिवसभर स्ट्रेस मध्ये जायचा, एकदम अनहेल्दी वाटायचं आणि आळस दिवसभर राहायचं. येस, पाहू शकताय मी आता सांगितलं झोप पूर्ण न झाल्यावर काय होऊ शकतं. तर हे सगळं सर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. महिन्याच्या 15 दिवस पहिले सुखात जातात, परंतु काम करावं लागतं आणि पुढचे 15 दिवस टार्गेट एवढा सेल करायचाय तेवढा सेल करायचाय, हे टेन्शन असतं. शेवटचे 2-4 दिवस तर झोपच येत नाही, प्रेशर असतं वरतून कामाचं, आणि याच्यामुळे काय होतं मग बरेच प्रॉब्लेम आपल्या आयुष्यामध्ये उद्भवायला चालू होतात. सर वय किती आहे बरं तुमचं? माझं वय 36 आहे मॅडम. येस, सरांचं वय 36 वर्ष आहे. जर या वयापासून त्यांचे झोपेचे प्रॉब्लेम चालू झाले तर भविष्य काय असेल बरं, विचार करू शकताय. स्ट्रेस, टेन्शन आणि झोप जरा पूर्ण होत राहिली तर बरेच हेल्थ इश्यू उद्भवायला चालू होतात, आणि सरांना सुद्धा त्या पद्धतीनं ते हेल्थ इश्यू यायला चालू झाले होते. बरं, आणि आता सर ह्या फॅमिलीमध्ये येऊन किती दिवस झालेत, आणि इथं तुम्ही लाईफस्टाईल बदलल्यामुळे तुम्हाला काय फायदा झालाय? आता तुम्हाला झोप व्यवस्थित लागते का? मॅडम, मी आरोग्य फॅमिलीमध्ये येऊन मला 1 वर्ष झाले. 1 वर्ष पहिल्या महिन्यातच जो मला स्ट्रेस होता तो कमी झाला आणि एक शांत झोपायला लागली. म्हणजे मी माझ्या आरोग्य फॅमिलीमध्ये येऊन हेल्दी ब्रेकफास्ट, त्याचबरोबर जे एक्सरसाइज करतो आपण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन जे जास्त रिलीज होत होते ते स्ट्रेस हार्मोन कमी झाले, हार्मोन बॅलन्स झाला. आणि त्याचबरोबर मी माझं नाश्ता, जेवण हे सगळं कोचचं मार्गदर्शन घेतलं. त्याच्यामुळे मला झोप शांत व्हायला लागली. मला जे हेल्थ इश्यूज होते, वाढलेले वजन होते, कारण कॉर्टिसोल हार्मोन हे शरीरामध्ये वाढल्यामुळे वजन वाढतं, फॅट वाढतं, हे सगळ्यामधनं मला मुक्तता मिळाली. आणि एक्सरसाइज मुळे शरीर निरोगी झालं. फिटनेस आणि त्याच्यामुळे फिटनेस मध्ये आल्यामुळे मला जी झोपचा प्रॉब्लेम होता पूर्वी मॅडम, मी असं होतं माझं की मी या तयारीत होतो की मला झोप लागत नाही, तर मला स्ट्रेस भरपूर आला होता आणि मेंदूवरती ताणतणाव यायचा. तर मी मेडिकल फील्डशी रिलेटेड होतो, तर मी सायकेट्रिक कडे जाण्याच्या तयारीत होतो. किंवा एक माणूस आपण हे मनोरुग्ण तज्ञ डॉक्टर असतात यांच्याकडे जाण्याच्या तयारीमध्ये होतो मी. सरांच्या आयुष्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस, झोप पूर्ण न, किती झोप महत्वाची. सरांची तयारी मनोरुग्णाला भेटायला जाण्याची पण झाली होती, कारण मग नॉर्मल झोप जर येत नसेल तर त्याला पर्याय नाही, म्हणून डॉक्टर पण मग तुम्हाला झोपेसाठी काही पिल्स प्रिस्क्राईब करतात. आणि सर तर मेडिकल फील्डचे आहेत, सगळ्या औषध गोळ्यांचं माहिती आहे, कशात किती केमिकल आहे, कशात काय, हे माहिती आहे सरांना, अभ्यास आहे त्यांचा सगळा. पण तरी सुद्धा नाविलाज झोपच येत नाहीये, त्याच्यामुळे सरांना पण डॉक्टरांकडे जावं असं वाटत होतं. परंतु तत्पूर्वी सरांच्या आयुष्यामध्ये ही ग्रेट आरोग्य फॅमिली आली, त्याने त्यांची लाईफस्टाईल बदलली, आणि बदललेल्या लाईफस्टाईल मुळे त्यांचा झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता व्यवस्थित 6 ते 8 तासाची तुमची झोप होते सर? येस मॅडम, एकदम शांत अशी झोप होते. सकाळी उठतो 4 वाजता, तिथून मग दिवसाची सुरुवात होते. एक्सरसाइज करतो, हेल्दी नाश्ता घेतो, एकदम ऍक्टिव्ह लाईफस्टाईल जगतो. शरीरामध्ये जसं तुम्ही पूर्वी सांगितलं हायड्रेशन प्रॉपर, हे सगळं कोचचं मार्गदर्शन आहे. थँक्स टू माय कोच संतोष पवार अँड पाटील सर, विमल पाटील मॅडम, याच्यामुळे लाईफस्टाईल चेंज झाली आणि एकदम आनंदी आयुष्य जगतोय मॅडम. येस येस. आणि बघा आता सरांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर कुठं त्यांचं स्किन असं चेहरा वगैरे डल दिसतोय का तुम्हाला? एकदम फ्रेश, जसं काय आता मस्त आंघोळ करून मेकअप करून आलेत सर.